महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलाय। यात महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांसह तामिळनाडूमधील एका किल्ल्याचा समावेश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे। या किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून गेल्या वर्षी भारत सरकारने युनेस्कोकडे मागणी केली होती। शिवाय युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ 22 ते 26 फेब्रुवारीला पॅरिसला गेले होतं आणि पाठपुरावाही केलेला। या यादीत असलेले किल्ले कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूयात। साल्हेर किल्ला, महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला। शिवनेरी किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान। लोहगड किल्ला, मजबूत तटबंदीसाठी ओळखला जातो। खांदेरी किल्ला, समुद्रात बांधलेला किल्ला। रायगड किल्ला, मराठा साम्राज्याची राजधानी। राजगड किल्ला, मराठा साम्राज्याची पहिली राजधानी। प्रतापगड किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा इथं वध केला। सुवर्णदुर्ग किल्ला, समुद्रात बांधलेला किल्ला। पन्हाळा किल्ला, ऐतिहासिक आणि भूभागाच्या दृष्टीने महत्त्वाचा। विजयदुर्ग किल्ला, समुद्रातला किल्ला आणि मराठा नौदलाचं केंद्र। सिंधुदुर्ग किल्ला, समुद्रात बांधलेला किल्ला आणि मराठा नौदलाचं केंद्र। जिंजीचा किल्ला, हा तामिळनाडूत आहे। हा किल्ला मूलतः चोल राजवंशाने बांधला, नंतर विजयनगर साम्राज्य आणि मराठ्यांनी या किल्ल्याचं नूतनीकरण केलं आणि त्याला भक्कम केलं। छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, रणनीती, शौर्यनीती आणि बरोबर त्या ठिकाणी असलेली गडकिल्ल्यांची स्वराज्य, स्वधर्म आणि हिंदवी स्वराज्यासाठीची संपूर्णता निर्माण केलेले स्थापत्यशास्त्र आणि त्याचा ऐतिहासिक पुरावा, दस्तावेज, या सगळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले, उभे केलेले हे गडकिल्ले हे आपल्या शौर्याचे, आपल्या इतिहासाचे, मराठेशाहीचे, महाराष्ट्राचे एका अर्थाने जगाला साक्ष देणारे होते। आणि म्हणून या सगळ्या पद्धतीला एक जागतिक मूल्य आहे आणि म्हणून अद्वितीय वैश्विक मूल्य हा वर्ल्ड युनेस्को मध्ये ज्याला आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू या परिप्रेक्षाने जगातल्या ज्या जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या स्थळ, ज्याला आपण म्हणू उभारणी, स्ट्रक्चर, वास्तू, यामध्ये आता आपल्या या 12 गडकिल्ल्यांना मानाचं स्थान मिळालं। दरम्यान राज ठाकरेंनी जनतेचं अभिनंदन करत सरकारचे कानही टोचलेत। युनेस्को सारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही। जर निकष नीट पाळले नाहीत तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं। याची आतापर्यंतची 2 उदाहरणं आहेत हे विसरू नका। एक उदाहरण आहे हे ओमान मधल्या आवरिक्स या अभयारण्याचं आणि दुसरं उदाहरण आहे हे ड्रेसडन व्हॅलीचं। जर्मनीतील ड्रेसडन व्हॅलीला जागतिक वारसा दर्जा मिळाला, पण निकष न पाळल्यानं तो 2009 ला काढून घेतला। त्यामुळे सरकारनं फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं असा सल्ला राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला। खरं तर आधी सर्व नामांकनाची तपासणी करणारी पॅरिसमधली युनेस्कोची सल्लागार संस्था इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्सनं अर्जांची पडताळणी केली आणि सांगितलं की भारताच्या दस्तऐवजीकरणात बऱ्याच त्रुटी आहेत। शिवाय या ऐतिहासिक वास्तू जतन करण्याचं कामही नीट केलेलं नाही। त्यामुळे युनेस्कोच्या सल्लागार समितीनं भारताचा प्रवेश पुढे ढकलण्याची शिफारस केली होती। दरम्यान राज्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पॅरिसमध्ये जाऊन नामांकनाची प्रक्रिया पार पडली। ऐनवेळी युनेस्कोनं दाखवलेल्या प्रस्तावातल्या त्रुटी या तातडीनं दूर करून नामांकन मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करण्यात आला।
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील 42 वारसा स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी अजिंठा लेणी, वेरूळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एन्सेबल आणि एलिफंटा केव्ज या 5 स्थळांचा या आधीच समावेश होता. त्यामध्ये आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय. या संपूर्ण बातमीविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.